भाऊ, तुम्ही गडचिरोली लोकसभा खूप मनावर घेतलेली आहे। तुम्ही ज्या पद्धतीने फिरतात, तुम्ही आलापल्ली सभा घेतली, चिमूरमध्ये झाला, धानोरात घेतली आहे, एकूण काय चित्र वाटते तुम्हाला? गडचिरोली या लोकसभा मतदारसंघाचं चित्र अतिशय स्पष्ट आहे। लोकांनी मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री आणि अशोक नेतेंना तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या ठिकाणी प्रचंड प्रतिसाद मिळतोय। विशेषतः संपूर्ण आदिवासी समाज हा भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आहे। धर्मराव बाबा आत्राम असतील, हे चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी करतायत। नामदेवराव उसेंडी आमच्यासोबत आलेले आहेत, अमरीशराव आमच्यासोबत आहेत आणि संपूर्ण आदिवासी समाज हा पूर्णपणे आमच्या पाठीशी उभा आहे। त्यामुळे मला विश्वास आहे की अशोकराव नेते हे प्रचंड मताने निवडून येणार आहेत। विरोधकांकडून संविधान बदलण्याचे आरोप केले जात आहे आणि आज बाबासाहेबांच्या जयंती दिनीच भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे, काय सांगा? विरोधकांना बोलायला जेव्हा काही उरत नाही तेव्हा खोटं बोल पण रेटून बोल, अशा प्रकारचं त्यांची नीती असते। खरं म्हणजे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कोणी बदलू शकत नाही आणि नरेंद्र मोदीजींनी सांगितलं बाबासाहेबांचं संविधान होतं म्हणून चहा विकणाऱ्याचा पोऱ्या आज देशाचा प्रधानमंत्री। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।